गजनी आहेत आणि या गजनींनी काशीचा मनकर्णिका घाट जो आहे हा त्या पाडत आहेत. म्हणजे गजनींनी जसं मंदिर पाडलं तसंच अहिल्याबाईंच्या स्मृतीवर बुलडोजर चालवण्याचं काम हे नरेंद्र मोदींनी केलं. याचा तीव्र शब्दामध्ये आम्ही निषेध करतो आणि त्या कारवाईमध्ये ज्या हजारो देवाच्या दैवतांच्या ज्या मूर्त्या पाडल्या गेल्या, ज्या पद्धतीने पाडल्या गेल्या, त्या विकृत पद्धत होती. गजनींनी ज्या पद्धतीने मंदिरं तोडली अगदी त्याच पद्धतीनं नरेंद्र मोदी हे देखील त्या घाटावरची सर्व मंदिरं उद्ध्वस्त करतायत, पायंदळीत अक्षरशः तोडवल्या जात आहेत. ही अत्यंत संतापजनक अशा स्वरूपाची बाब आहे. सोमनाथचं जाऊन उदात्तीकरण आपण करता, मात्र दुसऱ्या बाजूला आपण तिथे जाऊन गजनीला शिवाय देता. गजनीच्या बद्दल आपण जे बोलता तिथूनच ते गजनीचा भूत आपण नरेंद्र मोदी साहेब हे अंगात त्यांच्या शिरलंय का आणि त्याच शिरलेल्या भूताकरवी त्यांच्या अंगात गजनी येऊन त्यांनी हे मंदिरं काशीची पाडलेत का, हा एक तीव्र आमचा आक्षेप आणि संताप या निमित्त आम्ही व्यक्त करतो. या घटनेचा आम्ही निषेध या ठिकाणी करत आहोत. आमचा ओबीसी जे महाराष्ट्राचा जो विभाग आहे त्या विभागाच्या वतीनं, आदिवासी विभागाच्या वतीनं हा निषेध आम्ही या ठिकाणी करत आहोत आणि या संदर्भामध्ये काँग्रेस तीव्र आंदोलन छेडेल. प्रसंगी आम्ही देखील काशीला जाऊन त्या ठिकाणी आत्मक्लेशाच्या अनुषंगानं आणि या घटनेच्या निषेधाच्या अनुषंगानं त्या ठिकाणी आम्ही आंदोलन देखील पुकारू. गेल्या काही दिवसांमध्ये महाविकास आघाडी सरकारला महाराष्ट्रातल्या समाजातल्या काही विशिष्ट घटकांनी पाठिंबा देत सभा घेतलेल्या होत्या. त्यापैकी एका व्यक्तीनं एक ट्विट केलेलं आहे ज्यामध्ये म्हटलेलं आहे की काँग्रेस उद्धव ठाकरे बंधूंनी मुंबईमध्ये 30 पेक्षा जास्त जागा ह्या गमावल्या. चौथा सुभा मांडला काँग्रेसनं मुंबईत, त्यामुळं महाविकास आघाडीचं नुकसान झालं. पुढची बातमी पाहूया. शिवसेना नेत्यांची नंदनवनावर